कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा. मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. महायुतीत धुसफूस नाही, सारं काही खुशखुश आहे. शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंनी अर्थ खात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा. निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहांकडूनही शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद. पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी. अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला. रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना अमित शहांच्या रायगड भेटीचं निमंत्रणच नाही, तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघे भाजपचे असल्याने निमंत्रण. संजय राऊतांची टीका. कोरटकरला संरक्षण देणं चुकीचंच. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर सुरक्षा असेल तर ती फडणवीस काढून घेतील. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. आपलं लक्ष बीएमसी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही. बारामतीत एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना सवाल. विद्यार्थ्यांच्या फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारा, रोहित पवारांचा सल्ला. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीचीही हत्या केली. आरोपीच्या वकिलांचा आई वडिलांचा आरोप. तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्यानं आत्महत्या केल्यानं आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटिसा. एजेल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी, राहुल गांधी एजेल कंपनीचे प्रमुख भागधारक. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेत मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला. ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी. गबाड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती. तर सरकार आणि निवडणूक आयोगानं ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याचीही मागणी. भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सुरक्षितच. गबाड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगानं फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित, आयोगाचं स्पष्टीकरण. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस. सागरी सुरक्षा दलाकडून उरणच्या पिरवाडी समुद्रात अडकलेल्या 4 पर्यटकांची सुटका. समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावरील खडकावर हे 4 तरुण अडकले होते. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.